हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। तर आज मी घेऊन आलेली आहे वेगवेगळ्या प्रकारच्या साडीमधले फोटो कसे काढायचे। खूपदा असं होतं की आपल्याला फोटो काढायचे असतात पण कसे काढायचे, कुठली पोज द्यायची हे माहीत नसतं। आजचा व्हिडिओ हा खास तुमच्यासाठी आहे की साडीमध्ये स्टायलिश, सिंपल, मस्त अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कशा पोजेस द्यायच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अशा स्टायलिश, सिंपल अशा पोजेस तुम्ही घरी किंवा बाहेर काढू शकता। आणि ज्यांना फोटो काढायची आवड आहे त्यांच्यासाठी हा आजचा खास व्हिडिओ आहे। आजचा व्हिडिओ हा नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा छान छान असे फोटो काढा। चला मग बघूया। या फोटो पोजेस खूप सिंपल आहेत त्यामुळे तुम्हाला सहज अशा जमतील। चला मग बघूया। तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा फोटो छान आणि मस्त यावा तर प्रत्येक वेळेला चेहरा फ्रेश आणि हसत ठेवा, जेणेकरून तुमचा प्रत्येक फोटो हा खास आणि मस्तच येईल आणि तुम्हाला सुद्धा जाणवेल की आपला फोटोचा लुक खूप सुंदर आलेला आहे। जर तुमच्या चेहऱ्यावर स्माइल नसेल, चेहरा फ्रेश नसेल तर तो फोटो अजिबात तुमचा चांगला येणार नाही। त्यामुळे नेहमी फोटो काढताना फ्रेश स्माइल आणि हसत असा चेहरा ठेवा, जेणेकरून तुम्ही खूप छान दिसला पाहिजे। तुमचा पदर वर घेऊन सुद्धा असा तुम्ही स्टायलिश फोटो काढू शकता किंवा अगदी खळखळून अशी स्माइल देऊन सुद्धा मस्त असा फोटो येतो। तुमचा लुक अगदी वेगळा दिसायला लागतो आणि तुम्ही खूप खुलून दिसता। असे स्माइलचे फोटो अतिशय सुंदर दिसतात। फेसवर स्माइल असेल तर आपसुकच तो फोटो तुमचा खुलून दिसायला लागतो आणि तुम्ही अगदी फ्रेश आणि मस्त दिसायला लागतात। त्यामुळे असे फोटो पोजेस खूप सुंदर आणि मस्त वाटतात। पण स्माइल आणि थोडेसे बेंड होऊन हा सुद्धा फोटो खूप सुंदर येतो आणि तुम्ही सिंपल स्माइल दिली आणि स्ट्रेट उभं राहिला तरी सुद्धा हा फोटो अतिशय छान येतो। तसंच घराबाहेर आपण टेरेसवर असे फोटो पोजेस काढले तर ते सुद्धा अगदी खुलून दिसतात आणि बाहेर काढले असतील तर ते सुद्धा फोटो पोजेस खूप छान दिसतात। त्यानंतर घराच्या आपण पायऱ्यांवर बसून सुद्धा असे छान छान फोटो पोजेस काढू शकतो। फोटो काढायचे म्हटलं तर वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या पद्धतीने खूप सारे पोजेस देऊन आपल्याला फोटो काढता येतात, पण नक्की आपल्याला कुठला फोटो सूट होतो हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे। प्रत्येक गृहिणी ही मस्तच दिसते। कानाच्या झुमक्याला हात लावून सुद्धा वन साइड बघून तुम्ही मस्त असा फोटो काढू शकता। त्यानंतर क्लोजअप फोटो जे आपण काढतो ते अतिशय उठावदार आणि मस्त दिसतात। तुमचा जो लुक आहे तो उठून दिसतो आणि उठून दिसायला अशी मदत होते, तेव्हा असे फोटो सुद्धा खूप छान दिसतात। तुम्ही वॉकिंग करताना सुद्धा खूप मस्त फोटो काढू शकता किंवा एका साईडला असं बघून सुद्धा खूप मस्त आणि वेगवेगळ्या प्रकारचे फोटो तुम्ही शूट करू शकता। सिंपल स्माइल द्यायची आणि तुम्ही दुसऱ्या साईडला बघितलं तशी सुद्धा खूप मस्त फोटो येतात। अगदी थोडंसं आपलं फेस हाईड करून सुद्धा असे फोटो छान येतात। त्यानंतर नथीचा नखरा दाखवत तुम्ही असे नथीला हात लावून सुद्धा फोटो काढू शकता किंवा सिंपल स्माइल देऊन सुद्धा फोटो खूप मस्त येतात। जर तुमचा पदर खूप भरलेला असेल तर पदर पुढं करून सुद्धा तुम्ही असे फोटो पोजेस काढू शकता। त्यामध्ये वन साइड बघून, साईडला बघून अशा वेगवेगळ्या प्रकारे फोटो काढू शकता। आजकाल बुलेटवर बसून काढायचे फोटो पोजेस खूप ट्रेंडी झालेले आहेत आणि नऊवारी म्हणा किंवा सहावारी म्हणा, बुलेटवर बसून आपण असे मस्त फोटोशूट करू शकतो आणि ते खूप ट्रॅडिशनल आणि मस्त दिसतात फोटो आणि अतिशय सुंदर असे फोटो पोजेस येतात। थोडंसं टर्न होऊन सुद्धा फोटो खूप मस्त येतो। त्यानंतर तुम्ही तुमच्या पैंजणला हात लावून सुद्धा अशी फोटो पोज देऊ शकता। आजकालच्या मुलांमध्ये एस्थेटिक फोटोशूट हे खूप ट्रेंडी झालेले आहेत, त्यामुळे असे फोटोशूट ब्लाउजचा बॅक साइड पॅटर्न दाखवताना सुद्धा फोटो खूप हटके आणि मस्त येतो। त्यानंतर फेस हाईड करून फोटो तुम्ही मस्त मस्त काढू शकता। मोबाईल समोर घ्यायचा आणि असे फेस हाईड करून फोटो काढले तरी सुद्धा ते खूप ट्रेंडी आहेत आजकाल। त्यानंतर आपला पदर असा उडवून ते सुद्धा फोटो खूप मस्त येतात आणि वेगळे वाटतात। त्यानंतर सिंपल कोचवर बसून तुम्ही असे फोटो पोजेस वेगवेगळ्या प्रकारचे काढू शकता। कोचवर बसून सुद्धा फोटो पोजेस खूप मस्त मस्त येतात। त्यानंतर बॅक साईडला आपलं ब्लाऊज दाखवून, पदर दाखवून वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही फोटो पोजेस काढू शकता। त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे व्हेरिएशन करू शकता आणि फोटो काढू शकता। त्यानंतर सिंपल खाली वाकून बघून तसे सुद्धा फोटो पोजेस खूप मस्त येतात। आपला पदर हा हवेमध्ये उडवल्यासारखा करून सुद्धा फोटो खूप मस्त आणि छान येतो।
साइड सिंपल पदर घेऊन सुद्धा खूप मस्त असा फोटो येतो। त्यानंतर आपण साधा सिंपल असा लुक देऊन फोटो अतिशय छान काढू शकतो। वन साइड बघायचा आणि पूर्ण आपला पदर वन साइड सोडायचा, तो सुद्धा फोटो तुम्हाला खूप ट्रेंडी लुक देऊन जाईल आणि आपल्या कमरेवर हात ठेवून सुद्धा फोटो खूप मस्त छान वेगळा वाटतो। तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे असे व्हेरिएशन करून फोटो काढू शकता। गॉगल घालून साडीवरती गॉगल घालायचं हे आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे। त्यानंतर मिरर मध्ये बघून सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फोटो शूट करू शकता। आजकाल हे खूप ट्रेंड मध्ये आहेत फोटो। त्यानंतर तुमचा पदर जो आहे तो पूर्णपणे सगळीकडे पसरवून असे तुम्ही फोटो काढू शकता किंवा असे ट्रेंडी तुम्ही वेगवेगळ्या पोजेस देऊ शकता आणि मस्त अशा हॉट पोजेस सुद्धा देऊन तुम्ही फोटो काढू शकता। सिंपल बट स्वीट असे खूप सारे फोटोशूट काढता येतात। त्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फोटोचे पोजेस द्या आणि सुंदर सुंदर असे फोटो काढा, ते खूप मस्त वाटतात। आणि आपण जितके हसू किंवा स्माइल देऊन फ्रेश देऊन असे जे फोटो काढतो ते फोटो सिंपल जरी असतील तरी ते खूप उठावदार आणि मस्त दिसतात। आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।